नवीन अभ्यासक्रम 2026-27 इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र मधील पाठ पहिला इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. सोप्या भाषेत आपण स्वाध्याय दिलेला आहे. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातला 1. वर्धमान महावीर यांची शिकवण टिंबटिंब या ग्रंथातून मिळते. उत्तर आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. 2. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर वेद. ब. योग्य जोड्या लावा. 1. लिखित साधने. आपण इथे जोडी लावून उत्तरे डायरेक्ट लिहिलेली आहेत. लिखित साधनेची जोडी आहे परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. भौतिक साधने त्याची जोडी आहे नाणी शस्त्रास्त्रे. मौखिक साधने याची जोडी आहे लोकगीते. प्रश्न दुसरा त्यामधला अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने. इथे आपल्याला इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार लिहायचे आहेत. पहिला आहे भौतिक साधने, दुसरा लिखित साधने, तिसरा मौखिक साधने. ब. चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. पहिले चित्र आपल्याला लेणी म्हणजेच वेरूळची अजिंठा लेणी याचे चित्र दिले आहे आणि लेणी हे साधन भौतिक साधनांमध्ये येते. दुसरे चित्र आहे नाणे. नाणे हे सुद्धा भौतिक साधन आहे. तिसरे चित्र आहे शिलालेखाचे. शिलालेख हे सुद्धा भौतिक साधन आहे. चित्र न काढता अशा प्रकारे लेणी, नाणे, शिलालेख असे लिहिले तरी चालेल. प्रश्न तिसरा अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. लिखित साधने आणि मौखिक साधने यामधले पहिला फरक आपण पाहूया. ही साधने लिहून ठेवलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात. कोणती? लिखित. उदाहरणार्थ ताम्रपट, शिलालेख, ग्रंथ, पोथ्या, परकीय प्रवाशांची वर्णने इत्यादी. आता मौखिक साधने. ही साधने पिढ्यानपिढ्या तोंडी स्वरूपात जतन केलेली असतात. उदाहरणार्थ लोककथा, ओव्या, लोकगीते, पोवाडे इत्यादी. दुसरा फरक यातून त्या काळातील भाषा, लिपी आणि संस्कृतीची माहिती मिळते. लिखित साधनांमधून. आता मौखिक साधने यातून तत्कालीन लोकजीवन व परंपरा समजतात. 2. भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. उत्तर भौतिक साधनांची नावे नाणी, किल्ले, जुन्या इमारती, मंदिरे, शस्त्रे, भांडी, ताम्रपट, शिलालेख इत्यादी. त्यांचे महत्त्व. भौतिक साधनांमुळे आपल्याला त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, परंपरा, कला, आर्थिक स्थिती आणि विज्ञान यांची अचूक व यथार्थ माहिती मिळते. 3. आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. उत्तर आधुनिक काळातील डिजिटल फोटो, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, इंटरनेटवरील माहिती, संगणक, वर्तमानपत्रे आणि आधुनिक वास्तू ही साधने भविष्यातील पिढ्यांना आजचा इतिहास सांगू शकतील. प्रश्न चौथा अ. एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते ते लिहा. उत्तर या जुन्या वस्तूंवरून मानवाची कलाकुसर, तंत्रज्ञानाचा विकास, आर्थिक सुबत्ता आणि तत्कालीन समाजजीवन कसे बदलत गेले हे समजते. ब आहे पुढील तक्ता पूर्ण करा. शहराचे किंवा ठिकाणाचे नाव दिले आहे. वस्तू संग्रहालयाचे नाव आणि त्याची वैशिष्ट्य अशी 2 रकाने पुढे दिली आहेत. मुंबई शहरात वस्तू संग्रहालयाचे नाव काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. त्याचं वैशिष्ट्य प्राचीन कलाकृती, नाणी, चित्रे, शस्त्रास्त्रे इत्यादी. पुणे शहरात राजा दिनकर केळकर संग्रहालय. त्याचं वैशिष्ट्य विविध घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्ये, वस्त्रे इत्यादी. नागपूर शहरात मध्यवर्ती संग्रहालय किंवा कोल्हापूर सातारा संग्रहालय. याचे वैशिष्ट्य विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय.
5वा प्रश्न आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. उत्तर आहे 1 रायगड, 2 राजगड, 3 शिवनेरी, 4 तोरणा, 5 लोहगड, 6 पन्हाळा, 7 प्रतापगड, 8 सिंधुदुर्ग, 9 विजयदुर्ग, 10 सुवर्णदुर्ग, 11 साल्हेर, 12 जिंजी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.